हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण MSEB मध्ये 800 जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर ती कोणती जाहिरात आहे, त्यासाठी फॉर्म कधीपासून भरले जाणार आहेत, प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। तसंच MSEB चे हे जे तंत्रज्ञ 3 पद आहेत त्यासाठी लवकरच आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये नवीन कोर्ससुद्धा लॉन्च होणार आहे। जर तुम्हाला तंत्रज्ञ 3 साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, महानिर्मिती, त्याच्यानंतर तंत्रज्ञ 3 पदाची सरळ सेवा भरती, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी। आता ही जी जाहिरात आहे ना, ही जी आपलं विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे। महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पदांची संख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 800 पदे भरावयाची आहेत। आता त्याच्या खाली पहा कोणत्या याच्यासाठी किती आहेत ते। तर या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी एकूण 104 जागा आहेत। अनुसूचित जाती म्हणजे SC कॅटेगरी, अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच ST कॅटेगरीसाठी 56 जागा आहेत, विजा अ साठी 24 जागा आहेत, भज ब साठी 20 जागा आहेत, त्याच्यानंतर भज ट साठी 28 जागा आहेत, भज ड साठी 16 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 16 जागा आहेत, इतर मागासवर्ग म्हणजे OBC साठी 152 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटक म्हणजे मराठा आपलं EWS त्यासाठी 80 जागा आहेत, त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजेच SEBC ज्याला आपण मराठा आरक्षण म्हणतो त्यांनासुद्धा 80 जागा आहेत आणि ओपनसाठी 224 जागा आहेत। अशी एकूण 800 जागांची ही जाहिरात आहे। आणि मग अनुसूचित जातीमध्ये प्युअर SCला किती जागा आहेत असं वेगवेगळे त्या ठिकाणी माहिती दिलेली, म्हणजे सामान्य प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी किती जागा आहेत, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीला किती जागा, हे सर्व PDF मध्ये व्यवस्थित दिलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे, तर ती माहिती आपण आता पाहूयात। या ठिकाणी फीच्या संदर्भात माहिती पहा। तर फी कमी आहे की ओपन उमेदवारासाठी 500 रुपये प्लस GST, मागासवर्गीय उमेदवारासाठी 300 रुपये प्लस GST अशी फी आहे आणि दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी फी नाही। त्याच्या पुढे आता आपण महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत ती पाहूयात। तर या ठिकाणी पहा, ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी जो आहे तो 26/18/2024 म्हणजे 26 नोव्हेंबरला फॉर्म भरायला सुरुवात होत आहेत, ते 26/12/2024 या कालावधीमध्ये फॉर्म भरता येणार आहेत। नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे फी भरण्याचा कालावधी 26/18/2024 ते 26/12/2024 आणि ऑनलाईन परीक्षेची तारीख जी आहे ती स्वतंत्ररित्या जाहीर केली जाणार आहे। आणि याची PDF तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये मी उपलब्ध करून दिलेली आहे। तर अशा पद्धतीने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली, याची शैक्षणिक पात्रता काय असेल, वयाची पात्रता काय असेल, त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवतो, त्यामध्ये व्यवस्थित माहिती देईल। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। थँक्यू व्हेरी मच।